नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबी STV फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक कमेंट आली होती आपल्या एक सबस्क्राईब मित्राची की आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकायचे का बंद केलेत भाऊ. तर शेतकरी मित्रांनो, त्याचं तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये कारण सांगतोय. फक्त हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला दोन कारणं जी काय आहेत आपले, तर ते संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. त्यानंतर जर नवीन आला असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू जाऊ नका. आणि आपले व्हिडिओ किंवा व्हिडिओमधली माहिती जी आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू जाऊ नका शेतकरी मित्रांनो. तर चला आपल्या विषयाकडे वळूयात. तर शेतकरी मित्रांनो, आता पहिलं कारण सांगतोय तुम्हाला की सगळ्यात मोठं कारण म्हणजे की व्हिडिओ बनायला काय जास्त वेळ लागत नाही आपल्याला, परंतु जास्त वेळ लागतो कशाला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ अपलोड करायला. कशामुळं की आमच्या गावामध्ये काय झालं आहे, आपल्याकडे दोन कार्ड आहेत, जिओचं आणि VIचं. तर शेतकरी मित्रांनो काय झालं आहे की दोन्ही कार्डाला रेंजचा प्रॉब्लेम आहे आपल्या गावामध्ये. कधी येते आणि कधी नाही शेतकरी मित्रांनो. असं वेळ म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काम असतं त्यावेळेस रेंज यायला लागली आणि ज्यावेळेस काम नसतं त्यावेळेस रेंज येणं झाली शेतकरी मित्रांनो. असा प्रॉब्लेम यायला आपल्या इथं. त्या कारणामुळं काय आपण जास्त व्हिडिओ अपलोड करणं व्हायनात आपल्याला किंवा करता येणं झाले शेतकरी मित्रांनो. तर त्या कारणामुळं आपल्याला व्हिडिओ अपलोड, पहिलं कारण ते आहे की आपल्याला व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती टाकता येणार. आणि दुसरं कारण जे आहे शेतकरी मित्रांनो, तर काय झालं आहे की आपल्याला थोडंसं घरी अडचण असल्यामुळं, आणि दुसरी अडचण म्हणजे की स्वतः एकटाच काम करायला शेतकरी मित्रांनो. मी आता लिंबू काय झालं आहे की लिंबूला पाणी द्यायचं, ऊसाला पाणी द्यायचं, बाजरीला पाणी द्यायचं, ज्वारीला पाणी द्यायचं आहे, गव्हाला पाणी द्यायचं शेतकरी मित्रांनो. पाण्याचं सगळ्यात मोठं काम म्हणलं तर शेतकरी मित्रांनो, लाईट आली की सोलर चालू झालं की पाणी द्यायचं, हे सगळ्यात मोठं काम आहे. आणि 3 जागेवर जमीन आहे आपल्याला. काय झालं आहे की जमीन काय झालं की आपल्याला 3 जागा, एका जागेवर जमीन नाही, त्यामुळं 3 जागेवर असल्यामुळं जास्त बेजार निघायला लागली. आणि दुसरं काय माहिती आहे का, दुसरं कारण शेतकरी मित्रांनो, आता तिसरं कारण सांगतोय की दोन कारणं तुम्हाला सांगितलेत, पण तिसरं कारण म्हणजे सर्वात मोठं कारण म्हणजे काय झालं की सध्या लिंबूला चांगला भाव आहे. म्हणजे मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो 90 रुपये 100 रुपये किलोनं लिंबू चाललं आहे. आणि जर बाजारामध्ये बसून विकत असतात तर 35-40 रुपये पाव किलो अशा प्रमाणे लिंबू विकायला लागले शेतकरी मित्रांनो. त्यामुळं थोड्याशा आपल्या बागामध्ये बऱ्यापैकी लिंबू आहेत. त्यामुळं आपल्याला संपूर्ण लिंबू ह्या आता सध्या जे भाव आहे चांगला, ते भाव जोपर्यंत चांगला भाव आहे तोपर्यंत आपल्याला हे जे बागामध्ये लिंबू आहेत ते संपूर्ण लिंबू आपल्याला काढून विकायचे आहेत. का की जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत चान्स हाणून घ्यायचा शेतकरी मित्रांनो. का की पुढं काय होणार आहे, आता उन्हाळाच तुम्ही म्हणता की पुढं भाव कसे कमी होतात, म्हणजे चान्स का हाणून घ्यायचा मग तुम्ही की पुढं आता आणखी 15 दिवसाला कैऱ्या चालू होतात बाजारामध्ये. का की मोठ्या अशा कैऱ्या लिंबापेक्षा थोड्या मोठ्या झाल्या की बाजारामध्ये त्या आंब्याच्या गळून पडलेल्या कैऱ्या बाजारामध्ये येतात शेतकरी मित्रांनो. मग काय होतं आहे की जे लिंबू लोक जेवणासोबत खात असतात त्यावेळेस लिंबू महाग असल्यामुळं लिंबू खायचं बंद करतात आणि कैऱ्या खाते शेतकरी मित्रांनो. त्याच्यामुळे काय होतं की लिंबाचे भाव सध्या वाढलेले तर ते रिवर्स यायला चालू होतात. कारण की तो नंतर पुन्हा नुसतं शरबतसाठी वापरतात लिंबू, जेवणासोबत खाण्यासाठी कैरी वापरतात. त्यामुळं रिवर्स भाव येते शेतकरी मित्रांनो. आणि एकदा का रिवर्स भाव आले तर शेतकरी मित्रांनो नंतर वाढत नाहीत. त्याच्यामुळं सध्या सगळं काम बंद करायचं आणि जोपर्यंत भाव आहे तोपर्यंत चान्स हाणून घ्यायचा शेतकरी. संपूर्ण जेवढे लिंब काढा आलेले तेवढे लिंब काढून टाकायचे शेतकरी मित्रांनो. त्यामुळं शेतकरी मित्रांनो आपण लिंबूच्या बागामध्ये आपण जास्त वेळ घालवलेत किंवा जास्त लक्ष त्याच्यामध्ये सध्या, आणि पाणी हे द्यायचं. आणि सध्या आता बाजरीचं, ज्वारीचं, गव्हाचं पाणी आता बंद केलं आहे आपण, त्याचं पाणी द्यायचं झालं आहे. परंतु आपल्याला जास्त काम जे आहे तर अजून 8-15 दिवस काम आहे लिंबूच्या बागामध्ये. नंतर आपण लिंब काढल्याच्या नंतर, लिंब संपल्याच्या नंतर आपण काय करणार की रेग्युलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले व्हिडिओ येत राहतील. सध्या ते कारण आहे फक्त आपले लिंब काढायचे आहेत, पाणी द्यायचं आहे. नंतर आपल्या म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम आहे. तर शेतकरी मित्रांनो कसं आहे, ज्यावेळेस आली त्यावेळेस आपण अपलोड करू शकतो, पण थोडा टाईम लागायला लागला आहे. पण सध्या आपल्याला टाईम नाही आहे, तितका टाईम नाही. म्हणजे जितका टाईम लागत असतो व्हिडिओ अपलोड करायला तितका आपल्याला सध्या टाईम नाही. त्यामुळं आपण व्हिडिओ जास्त टाकीनं झालो. आणि ह्या शेळ्या ज्या आहेत शेतकरी मित्रांनो सकाळी आपल्याला तासभर, आता 1-1.5 तास चरण्यासाठी सोडावं लागतं, म्हणजे त्यांचे पाय मोकळे होतात, व्यवस्थित पाणी पितात. त्यासाठी आपल्याला हे सोडायच्यात.
आता बंदिस्त म्हणतात शेतकरी मित्रांनो, बंदिस्त शेळ्या होत्यात, परंतु काय होतं आहे की व्यवस्थित पाणी पित नाहीत, त्यांची व्यवस्थित तब्येत राहत नाही. त्यामुळे आपल्याला थोडंसं त्यांना पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, थोड्याशा चरण्यासाठी ह्या सोडावंच लागतं शेतकरी मित्रांनो. एकदम बंदिस्त म्हणलं की त्यांचं वजन वाढत नाही, व्यवस्थित राहत नाही, त्यांची कात चांगली राहत नाही. आता तुम्ही बघताय बोकड जे आहे तर शेतकरी मित्रांनो व्यवस्थित चांगला आहे. आपली जी हे शेळ्या, आता ही शेळी जी आहे तर गाभण आहे, तिकडं 2 गाभण आहे शेतकरी मित्रांनो शेळ्या. ती काळी जी शेळी पलीकडे, तर ती शेळी अजून 15 दिवसानं येणार आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे पिल्ले देणार आहे. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो शेळी पालन एक आपण, म्हणजे पहिले आपल्याकडे शेळ्या भरपूर होत्या, परंतु आता थोडी अडचण असल्यामुळं, काय अडचणीमुळं आपण शेळी पालन थोडं कमी केलं. तर त्यानंतर आता डबल आणखी सुरुवात करणार आहे. तर आता शेळी पालनासाठी आपण काय करणार आहे, ते शेळ्या ज्या आहेत तर जास्त आता हे आता झाले 4 आता आहे, म्हणजे ह्या शेळ्या 2 पाटी आणि 1 बोकड असे करून 4-5 झालेत. आपण काय बोकडे विकलेत पाठीमागं, तर पाठीमागं 3 बोकडे विकलेत शेतकरी मित्रांनो आपण. तर ह्या 4 शेळ्या ह्या झाल्यात, आणखी 2-4 शेळ्या घेऊन आपल्याला 8 ते 10 शेळ्या करायच्या, म्हणजे 8 शेळ्या आणि एखादं बोकड करायचं शेतकरी मित्रांनो आपल्याला. म्हणजे बंदिस्त अर्ध बंदिस्त करायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला काम नसेल त्यावेळेस आपल्याला मोकळ्या सोडायची शेळ्या चरण्यासाठी, ज्यावेळेस काम असेल त्यावेळेस बंदिस्त करायचे शेतकरी मित्रांनो आपल्याला. तर अशा पद्धतीनं आपण शेळी पालन करायला लागलो. तर ही शेळी, ही पाट जी आहे शेतकरी मित्रांनो मांडी, ही गाभण आहे, ती गाभण आहे. त्यानंतर ही शेळी गाभण आहे शेतकरी मित्रांनो. आता हिला धुडकं बांधलं शेतकरी मित्रांनो, कारण काय त्याचं की शेळी भरपूर प्रमाणात चरत नाही शेतकरी मित्रांनो, म्हणजे इथं एक घास खाणार, दुसरीकडे घास खाणार, त्यामुळे धुडकं बांधलं. आता धुडकं का बांधलं शेतकरी मित्रांनो, तर दावं जे आहे शेतकरी, दावं जर बांधायला गेलो तर शेतकरी मित्रांनो काय होतं की तिच्या शिराला प्रॉब्लेम होते. त्या जिथं बांधतो आपण तिथं ताण येऊन किंवा ती गाठ जी आपण मारलेली असते ती आवळून, दावं आवळून तिला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा लंगडी होऊ शकते. त्यामुळं दावं बांधायचं ना शेतकरी मित्रांनो कधी. अशा प्रकारे कसं एखादं निबर एखादं धुडकं घ्यायचं आणि धुडकं व्यवस्थित चांगलं बांधून टाकायचं शेतकरी, म्हणजे ती शेळी पळणार नाही शेतकरी मित्रांनो. म्हणजे ही माहिती आता कोणी सांगितली का नाही काय मिळणार नाही व्हिडिओमध्ये, परंतु आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती सांगायला लागलो. ही शेळी जी आहे तर जास्त करून पळती, आधी चरत नाही व्यवस्थित, दुसऱ्या शेळ्यासारखी चरत नाही. त्यामुळं असं जर 2 पाये बांधले तर तिला जास्त पळता येत नाही. तर शेतकरी मित्रांनो आपल्या तुम्हाला मी का व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकत नाही हे कारण सांगितलेले शेतकरी मित्रांनो. तर आपल्या यूट्यूबवर जर तुम्ही नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण काय आहे त्याचं की आपण शेतीमधली जेवढी काय माहिती पाहिजे असेल तुम्हाला तेवढी कमेंटद्वारे तुम्ही विचारित जा, म्हणजे मी त्याचा रिप्लाय देईन किंवा त्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवत जाऊ. तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण शेतीची माहिती मी देईन. पक्षी केळी आणि अंगूर सोडता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे आहे केळी अंगूर हे सोडता, आपल्याला काय त्याचं उत्पन्न आपल्याकडे घेत नाहीत, त्यामुळे त्याची काय माहिती आपल्याला नाही आहे. त्यामुळे ते पीक सोडता शेतकरी मित्रांनो इतर पिकाची महाराष्ट्रामध्ये जे काय पिकं पिकत आहेत त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न करीन. आणि मोसंबीबद्दल, लिंबूच्या बागाबद्दल ह्याच्याबद्दल सुद्धा माहिती विचारू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीन शेतकरी मित्रांनो. शेळी पालनाविषयी चांगल्या प्रकारे माहिती सांगण्याचा प्रयत्न करीन शेतकरी मित्रांनो. तर त्यामुळं आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.